भारतीय जनता पार्टी अमरावती शहर जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल डॉक्टर नितीन धांडे यांचे हार्दिक अभिनंदन। गरिबी अडथळा ठरत नाही, पण जिद्द आणि मेहनत असेल तरच। चांदूर बाजारच्या एका होतकरू विद्यार्थ्यानं दिवसा मोलमजुरी केली, संध्याकाळी कबड्डीचा सराव केला आणि रात्री अभ्यास करून विज्ञान शाखेत तब्बल 94% गुण मिळवले। होय, आपण बोलत आहोत शिवम कुरवाडे या अतुलनीय विद्यार्थ्याबद्दल। न ट्यूशन न सोय, पण आत्मविश्वास आणि मेहनतीवर उभा राहिलेला एक यशस्वी प्रवास। चला पाहूया शिवमच्या या प्रेरणादायी प्रवासाची कहाणी। महाराष्ट्र स्टेट बोर्डचा 10वीचा निकाल नुकताच लागला आणि चांदूर बाजार तालुक्यात एक नाव सर्वांच्या ओठांवर आहे, शिवम कुरवाडे। निर्मिती पब्लिक स्कूलचा हा विद्यार्थी गरिबीत वाढलेला, कोणतीही ट्यूशन न करता केवळ मेहनतीच्या जोरावर 94% गुण मिळवून शाळेत प्रथम आला आहे। दिवसाचे काही तास मोलमजुरी, सायंकाळी टोंपे महाविद्यालयात कबड्डीचा सराव आणि नंतर घरचा अभ्यास, हाच होता त्याचा दिनक्रम। शिवमने राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेत 2 वेळा प्रतिनिधित्व केलंय। त्याच्या मेहनतीचं चीज व्हावं म्हणून गोसी टोंपे महाविद्यालयाचे अध्यक्ष भास्करराव टोंपे आणि वैष्णवी टोंपे यांनी त्याच्या शिक्षणाची जबाबदारी घेतली आणि त्याला निर्मिती पब्लिक स्कूलमध्ये प्रवेश मिळवून दिला। त्याच्या जिद्दीने हे शिक्षण पूर्ण करत तो आज शाळेचा टॉपर ठरला आहे। शिवमच्या यशाच्या निमित्ताने गोसी टोंपे महाविद्यालयात अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघ, जीवन आधार संस्था, जगदंब कबड्डी क्लब आणि श्री हनुमान क्रीडा मंडळाच्या वतीने त्याचा सत्कार करण्यात आला। प्राचार्य राजेंद्र रामटेके, सुयोग गोरले, आकाश ढगे, सागर सवळे, सणी चिखले, ऋषी पोहकार आणि गवाळे सर यांच्यासह अनेक मान्यवर या प्रसंगी उपस्थित होते। गवाळे सरांच्या वतीने शिवम आणि पार्थ भडके यांना प्रत्येकी 2001 रुपयांचं आर्थिक पारितोषिकही देण्यात आलंय। शिवम कुरवाडेचं यश हे केवळ मार्काचं नाही, तर त्याच्या जिद्दीचं, त्याच्या स्वप्नाचं आणि विश्वास ठेवणाऱ्या हाताचं आणि प्रतिकूलतेवर मात्र मात करणारा मनोबलाचं यश आहे। आजचा हा मुलगा उद्याचा शास्त्रज्ञ, खेळाडू किंवा देशाचा आधार ठरू शकतो। गरज आहे ती त्याला संधी देण्याची। सिटी न्यूज कडून शिवमला खूप खूप शुभेच्छा।